लाचेच्या भोवऱ्यात फसले जिल्हा परिषदेचे बोहरे। 4,20,000 रुपयांची लाच मागताना बोहरेला अटक। कार्यकारी अभियंता बोहरेसह वरिष्ठ सहाय्यक व कंत्राटी परिचालकही अडकले। अँटी करप्शनच्या ट्रॅप नंतर जिल्हा परिषद मध्ये खळबळ। जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जनतेची तहान भागविण्यासाठी ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या केलेल्या कामांचे बिल काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहाय्यक व एका कंत्राटी परिचालकला लाचलुचपत विभागाने 4,20,000ची लाच घेताना रंगे हात अटक केले। तक्रारदार हे ज्योती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्याकरिता जलजीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे। या कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना निर्माण केल्या जातात। याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिवती आणि राजुरा येथील तालुक्यात 23 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांची कामे केली। त्यापैकी 10 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांची बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरिता सादर केले होते। त्यांपैकी 5 गावांचे कामांचे एकूण 43 लाख रुपयांची बिले तक्रारदारास प्राप्त झाले। सदर बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतःकरिता 4 लाख रुपयांची मागणी केली। ही रक्कम त्यांचे वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावर यांच्याकडे देण्यास सांगितले। तसेच वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावर यांनी स्वतःकरिता 20,000 रुपयांची मागणी केली। असे दोघांची मिळून एकूण 4,20,000 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदार यांनी बोहरे सुशील गुंडावर यांना 4,20,000 रुपयाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या दोघांच्या विरोधात लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली। केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना 55 लिटर प्रमाणे प्रतिमासिक प्रतिदिन शुद्ध, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे। याकरिता ग्रामीण भागात नळ आणि पाणी पुरवठा योजनेद्वारे तहान भागवली जाणार आहे। परंतु अधिकारीच या योजनांना पोखरण्याचे काम करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।